वीकेंड असल्यामुळे गर्दी खूप आहे. जय श्री महाकाल. आशिक येते आशिक आपल्या जिंदगीत नाही पण. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आम्ही आज चाललोय उज्जैनला श्री महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही तुम्हाला सगळं दर्शन वगैरे सगळं करवणार आणि आमचा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा. बस बोलायचं का? जय श्री महाकाल. त्या पार्सल काय काय घेतलं? तुला मम्मीनं दिलेले दुधाचे दसमे. कसं असतं ते? माहिती नाही मला, आजपर्यंत मी तर नाही खाल्लं. म्हणजे आपण ट्राय रेसिपी काय त्याची नाही सांगता ना? ठीक आहे, मी पण नाही घाललेलं, ट्राय करू. तर अशी आपली बस असणार आहे गाईज आणि आपला आता स्टॉप असणार आहे डायरेक्ट इंदोर. आणि नंतर तिथून मग आपण एकतर ट्रेनने जाऊ किंवा बसनेच जाऊ परत. आणि सकाळी 5 वाजेपर्यंत इंदोरला पोहोचू आणि नंतर मग तिथून आपण जाणार आहेत 55 किलोमीटर बाय ट्रेन थेट उज्जैनला. आणि आमचे भाऊ बिझी असतात कंटिन्यू कॉलवर पोरींसोबत. आशिक आशिक येते आशिक आपल्या जिंदगीत नाही पण. सकाळी करतो. हो चालेल, सकाळी काय म्हणतो बाजू? कसं चालूचा प्रवास? तर काय, आम्ही इथे जेवायला थांबलो होतो. आता आम्ही इथून निघणार आहे. आता डायरेक्ट इंदोरला स्टॉप असणार आहे, मग तिथून ट्रेनने जाणार आहे. आणि आता जेवण वगैरे झालं. टेस्ट वगैरे काही व्यवस्थित नव्हतं तरी पण थोडंसं खाल्लं. कुठे चालणार रे? ठीक आहे. लालपरी. हा आमचा पवन आणि आमची पवनची गाडी. हा घेऊन टाक, पाणी बॉटल घेऊन टाकायचं. बोल ना, काय म्हणतो? बोल ना. चाल रे, चल लवकर. तर गाईज, आम्ही आता आलोय रेल्वे स्टेशनला इंदोर. इकडे बघू शकता तुम्ही. आता इथून आम्हाला ट्रेन आहे 8:20ला आणि ती पोहोचणार आहे 9:45ला. आणि 9:45ला पोहोचल्यानंतर मग तिथून बाय रिक्षा आपल्याला जावं लागेल मंदिरापर्यंत. मग बुकिंग करावं लागेल. थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मग जाणार आम्ही दर्शन घ्यायला. अशाच प्रकारे आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर गाईज, तुम्हाला जर उज्जैनला जायचं आहे आणि तुम्ही इंदोरला येत आहे आणि इंदोरहून तुम्हाला जर ट्रेननी जायचं आहे तर इथं 2 प्लॅटफॉर्म आहे. माणूस खूप कन्फ्यूज होतं. जर तुम्हाला जर उज्जैनला जायचं आहे तर इथं 5 नंबर आणि 6 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथून उज्जैनला ट्रेन असते. इथून 8 वाजता. तर इथून तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. तिकीट काही जास्त नाही आहे, इथून फक्त 20 रुपये आहे आणि अर्धा घंट्याचा प्रवास आहे फक्त. चला भेटूयात उज्जैनमध्येच. फायनली आम्ही आलोय आता मंदिराकडे. प्रसाद वगैरे घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता लोकेशन. रजू कसं वाटतं बाबा? किती दिवसापासून चालू होतं आपलं की उज्जैनला यायचं म्हणून? 1-1.5 वर्षापासून चालू होतं सोबत 2-3 महिन्यापासून. ठीक आहे. फायनली आलोय. आमच्या महाकाल बुलाए और हम आए ना, ऐसा भी हो सकता है. का भारती. तर गाईज, आम्ही आता लागलोय लाईन मध्ये. खूप सारे लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे वीकेंड असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि खूप लंबा प्रवास करून मग दर्शन होईल. तुम्हाला मी सगळं दाखवणार. दर्शन पण होणार तुमचं पण आमचं पण. गजा थकला अजून तर खूप जायचंय भाऊ पुढं. आता नेमकं जेवण केलं म्हणून ते थोडा बोल की पवन. रूमचा जायचा रस्ता दूरच सापडणार. बाहेर जाणार आम्ही गाईज रूम एवढ्या दूर केली आहे तर आता आम्हाला रस्ता लक्षात आहे का नाही तेच नाही माहित. एवढ्या दूर केली आहे की भाई थकून गेलो होतो. आला म्हणे 500 मीटर वर आहे, 1.5-2 किलोमीटर लांब चालत आलो. इकडे बरं वाटतंय भाई. बाहेर एवढी गरमी आहे पण मंदिरात आलो एकदम असं थंड थंड वाटतंय.
शकता तुम्ही सुंदरता उज्जैनची. आता आम्ही चाललोय काल गौरव मंदिरात. तिकडे जाणार आहे, तिकडे दर्शन घेणार आहे. गर्दी कशी आहे लोक जर जमलं तर दर्शन घेऊ, नाही तर मग मंदिरासमोर जाऊन पूर्ण दर्शन घेऊ. नंतर मग आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. आता आम्ही निघालोय, तुम्ही बघू शकता. हे रात्री भांगचा नशा आहे हा सगळा, अजून उतरलेला नाहीये. फुल फकाट झाला होता रात्री भांग पिऊन. फक्त दीड ग्लास मध्ये फुल राडा. भाऊ आणि भाऊ. हा, कसं वाटलं गजा? कसा एक्सपिरियन्स होता भांगचा? भांग मी काही पिला नाही, माझी झोप नाही झाली म्हणून माझे डोळे लाल झाले. हा, खरंच? रात्री जेवण काय केलं आपण? समोसा राईस. बस, इथं संपला विषय. इथंच विषय संपला ना. काय खाल्लं भाऊ आपण रात्री? मंचुरियन राईस. हा, गेले कमी होता आता, जास्त चालतं होता. सागर पोट इकडे जायचंय, सागर पोट इकडे जायचंय. कसं होत होतं? काय होत होतं? सांग ना, काय होत होतं? ते कुत्रा इन्सिडेंट सांग, काय आलं? मला माहित नाही रे बा, कुत्र्याचं तू सांगते. साईडला कुत्रं होतं, ब्लॉग बंद होता आणि काय झालं, हा नाही का चालत होता. याला वाटलं ते कुत्रं मला चावलं, हा जोराने असा आरडला. गाईज डायरेक्ट शॉकिंग. तर गाईज आपण फायनली आलो आहे. इथे तुम्ही शूज वगैरे तुमचे काढून इथे ठेवू शकता. हा फ्रंट गेट आहे, इथूनच आपल्याला आत जायचं आहे. आणि समोरच थोड्याच वेळात लगेच तिथे मंदिर आहे. आणि लाईन खूप लंबी असल्यामुळे मी थोडेसे तुम्हाला जस्ट टेक घेऊन दाखवतोय की हा फ्रंट गेट आहे, इथून आपल्याला आत जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे आहे श्री काल भैरव मंदिर. अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे संपतोय. लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कधी उज्जैनला येताय कमेंटमध्ये सांगा. जय श्री महाकाल.